फ्रेंड्स, खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसानंतर एक छान असा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बरेच दिवस झाले आणि कसं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, पाहुणे वगैरे होते, त्याच्यामुळे नाही मला शूट करणं झालं। हे बघा कसं असतं, मला व्हिडिओमध्ये दाखवते माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना, मी बाकीच्यांना जबरदस्ती नाही करू शकत आणि गावाकडचे लोक थोडेसे कॅमेरा फ्रेंडली नसतात, त्याच्यामुळे मी नाही कुणाला घेत। मी माझं लाईफ जे आहे ते तुमच्याशी शेअर करत असते। असो, माझं बऱ्यापैकी काम आवरले, सकाळचे 10:30 वाजतायत आणि चक्क सकाळी साडीत, कारण गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आहे तेही मंदिरात। आणि इथे बघा मी स्वामींचा टॅटू जो आहे तो केलेला आहे। आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मी आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती शेअर सुद्धा केलं होतं, त्याच्यामुळे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता। आणि आता खूप सारा पसारा घरात होऊन बसलाय। इकडे बघा तुम्हाला दाखवते थोडक्यात। इकडे स्वयंपाक वगैरे झालाय अर्धा, अजून तयारी झालीच आहे। इकडे बघा खूप सारा वायरिंगचा पसारा जो आहे तो करून ठेवलेला आहे इकडे, आणि टेबल वगैरे पुढे घेतलेला आहे। खूप 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 पसारा, कारण झालेला असं आहे की आपला जो आतमध्ये म्हणजे बेडरूम मध्ये दाखवते मी तुम्हाला। आपला जो बेडरूम मध्ये जो डीप फ्रीज आहे तर तो आपण, हे बघा इकडे हा जो डीप फ्रीज आहे हा माझा बेडरूम मध्ये आहे, आणि तो डीप फ्रीज जो आहे तो इकडे घेणार आहे। कारण कसं होतं की बऱ्याचदा मला किचन मधून म्हणजे इकडून किचन मधून तिकडे बेडरूम मध्ये केक ठेवायला जावे लागतात। बरं, मी सगळे केक जे आहे ते अगोदर क्रमकोट करते आणि मग नंतर पुन्हा फिनिशिंगला आणते। एका केकला मला जवळपास 4-4, 5-5 चक्रा माराव्या लागतात त्यामुळे। आणि आता जवळपास वाजलेले आहेत, घड्याळ सुद्धा खाली काढून ठेवलेला आहे। एक मिनिट, मला तर उलट दिसेल, 10:30 वाजलेत आय थिंक। कॅमेरा फ्रंट आहे त्याच्यामुळे थोडंसं उलट असेल। तर खूप पसारा करून ठेवलाय। ते आलेले आहेत जे वायरिंगचं काम करणार आहेत, थोडंसं काहीतरी मटेरियल हवंय म्हणून घ्यायला गेले ते। ट्यूबलाईट सुद्धा लटकते आहे, एक बल्ब आहे। माझा विचार आहे आणखी इथे एक लाईट करून घ्यावी, कारण मला थोडंसं शूटिंगला बरं पडेल म्हणून। खरं तर बघूयात आता काय होईल, मी सांगते त्यांना तसं। आणि इकडे स्वयंपाक जो आहे तर कुकर झालेला आहे, चपात्या झालेल्या आहेत आणि भाजी अजून बनवायची आहे। तर काय भाजी बनवावी रोज हा खूप प्रश्न आहे। आणि उन्हाळ्यात कसं होतं, कितीही छान भाजी बनवली तरी मुलं थोडंसं नाक मुरडतातच। तर असो, या पद्धतीने चला आता बऱ्यापैकी तुमच्याशी शेअर करणार आहे। खूप दिवसानंतर एक व्लॉग स्टार्ट केलाय। सकाळी लवकर उठावं लागते 4 वाजताच, कारण आमचं 5 वाजता माझं पारायण आहे। तर असं चला आता भाजी वगैरे बनवून घेते। दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि थोडीशी सोयाबीनची सुक्की भाजी बनवायची। चपाती भात झालाय, कुकर झालाय त्यामुळे। आणि चला आता शेअर करते तुम्हाला। इकडे जेव्हा आपण फ्रीज आणू तेव्हा मला फार बरं होईल, कारण मला थोडंसं जवळ होईल म्हणून। आणि इकडे मागचा आपला जो दरवाजा आहे, माझी होम टूर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिली असेल। हे बघा खूप साऱ्या वायरिंगचा पसारा करून ठेवलाय आणि त्यांना जे काही मटेरियल हवंय ते घ्यायला गेलेत। तर असो, चला जे काय होईल तुमच्याशी शेअर करते, व्हिडिओ पूर्ण बघा। तर क्रीम जी आहे ती फेटून झालेली आहे आणि आता सध्या मी हातानेच म्हणजे बीटरने क्रीम बीट करते, तर छान होते। हे बघा एकदम परफेक्ट बीट झाली आहे। मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवली आहे, एवढा उन्हाळा आहे तरी अजिबात क्रीम पडत नाहीये। आणि हाताने जशी बीट होती तशी खरंच मशीनने नाही होत आपण म्हणतो पण। आणि जे बीटरचं पातं आहे हाताने का फेटली तर हे पुन्हा एकदा तुटलेलं आहे। आणि 1 जून येतोय, 1 जूनला वेगवेगळे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा। खूप छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे। आणि वरद आलेला आहे, वाजलेले आहेत जवळपास 12, आणि वरद आणि दीदी जातात समर कॅम्पला। दोघेही सकाळी 5 वाजताच 5:30ला जातात आणि 11:30-12 पर्यंत येतात। तर छान त्यांचा योगा, त्यानंतर बऱ्यापैकी स्विमिंग, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात। तर हे पुन्हा एकदा तुटलेलं आहे, त्यामुळे आता हाताने सध्या तरी मी बीट करते, पण मी मागून घेणार आहे, म्हणजे मागवलंय पण अजून आलं नाहीये। तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करते। तर मुलं आली, मुलांनी जेवायला वगैरे घेतलेलं आहे आणि आता जो फ्रीज आहे तो आपला इकडे घेतलेला आहे। मगाशी ती लोक होती त्याच्यामुळे मी शूट वगैरे काही केलं नाही।
आणि इथे बघा एकदम जवळ झालं, म्हणजे मी इकडे किचनमध्ये करणार आणि इथे आणून ठेवणार. नाही तर पहिले कसं होतं, इकडे मला बेडरूममध्ये बरंच माझं चालणं व्हायचं, अगदी मी दमून जायची. आणि एका एका केकला जवळजवळ 4-4, 5-5 वेळा हात तर लावावा लागतोच. म्हणजे कसं बेस लावतो, त्यानंतर आपण पुन्हा तो काढायचा, मग त्याला क्रमकोट करायचा, पुन्हा ठेवायचा, परत फिनिशिंग करायची, पुन्हा ठेवायचा, पुन्हा त्याला पॅक करायचा, मग दुकानात न्यायचा, मग शॉपला काउंटरला ठेवायचा, पुन्हा मग कस्टमरला द्यायला काढायचा. म्हणजे किती वेळा एका केकला हात लागला जातो. खरं तर खूप केअरफुली करावं लागायचं. पण असो, चला आता फ्रीज फायनली इथे आलेला आहे आणि मला खरंच खूप सोपं होईल आता. आणि म्हणजे कसं की आता इथल्या इथेच मी बनवून ठेवेल आणि माझी पायपीट जी व्हायची अगदी बऱ्यापैकी लांब व्हायचं. आणि जस्ट आता माझी आई आलेली. ॲक्च्युली मी बऱ्याच दिवसापासून आहोंना म्हणत होते की मला इथे फ्रीज घेऊन द्या, तर त्यांनी ऐकलं नाही माझं. ऐकलं नाही म्हणजे मेकॅनिक पण नव्हता भेटत. आणि आता जस्ट आई आली होती, तर आई मला बोलली की तू फार दमते, त्यामुळे तर तू जवळच्या जवळ घे. त्याच्यामुळे ही घेतलेलं आहे आणि आहोंनी पटकन मनावर घेतलं. तर असं चला फायनली आपला फ्रीज जो आहे तो इथे आलेला आहे आणि मला आता फार सुख होईल. तर चला आता जेवण वगैरे करायचं आहे, काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन. आता वाजतायत 5. आवरलेलं तर सगळं आहे. थोडासा आराम केला कारण गुरुचरित्राचं पारायण लावले, त्याच्यामुळे आम्ही लवकर जातो आणि सकाळी 4लाच उठावं वगैरे लागतं त्याच्यामुळे. आणि मुलांनाही समर कॅम्प आहे, त्याच्यामुळे रोजचंच झालेलं आहे लवकर उठणं. मग दुपारी पार पेंगून जातं कारण दिवस खूप मोठा आहे आणि पाऊस एकदम कडक उन्हाळ्यामध्ये सध्या पावसाचं सुद्धा वातावरण होतंय. त्याच्यामुळे मग सगळ्याच गोष्टी आणि असं वातावरण झालं पावसासारखं की फार गरम होतं प्रचंड. त्यामुळे मी केस वगैरे एकदम वरतीच बांधलेत सकाळपासूनच. आणि आता मी एक हे करणार आहे, म्हणजे तुमच्याशी शेअर तर करतेच. तर आता मी हे जे आहे माझा तांब्या आणि हे ताट फारच खराब झाले, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे माझं मंदिरामध्ये होतं. हे बघा जवळून सुद्धा दाखवते. मंदिरात म्हणजे स्वामींच्या जो सप्ताह होता, हे बघा खूपच खराब झालेला आहे. आणि जो सप्ताह होता तिकडे माझं नेलं होतं. हे बघा यावरती नाव पण आहे, हंडे आडनाव आहे आमचं. हे बघा, तर तिकडं नेलं होतं आणि तिकडनं तिथंच होतं माझं, कारण आमचं जाणं झालं नव्हतं, आम्हाला विटाळ होता. त्याच्यामुळे एक जाऊबाई डिलेव्हरी झाली होती, त्यामुळे मग मला जाता आलं नाही त्यावेळी, जेव्हा आता स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळी सप्ताह होता त्यावेळी. आणि मग माझं ताट तांब्या नेलं होतं, पण अन्न झालं नव्हतं मंदिरात जाऊन माझं. तर आता मी पारायणाला जाते, तर मी आज घेऊन आले आणि माझं काम तर बाकी म्हणजे भांडे मावशी तर घासणार होता, पण मी म्हटलं चला सध्या यूट्यूबवरती एक खूप सारं व्हायरल होते की जादुई पाण्याने भांडे चमकवा. तर म्हटलं चला माझ्याकडे सायट्रिक ऍसिड आहे, बघूयात आपणही थोडंसं हे करून जादुई पाणी करून खरोखरच चमकतायत की काय. तर चला मी तर तुमच्याशी पण शेअर करणार आहे. तर सध्या यूट्यूबवरती खूप व्हायरल होणारा व्हिडिओ म्हणजे जादुई पाण्याने भांडे चमकवा. आता हे बघा, तर मी म्हटलं चला आपण जादुई पाण्याने भांडे चमकवायला काय हरकत आहे. तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि माझं ताट तांब्या जरा खराब झालं होतं, म्हणजे ऍक्च्युली मंदिरात होतं, स्वामींच्या केंद्रामध्ये काही कार्यक्रम होता म्हणून नेलं होतं आणि ते तिकडेच होतं. आणि थोडे दिवस आम्हाला विटाळ होता, त्याच्यामुळे मग ते अन्न झालं नव्हतं. तर इथे मी घेतलेलं आहे जाड मीठ. जाड म्हणजे कोणतं की खडे मीठ, मोठं मीठ, ते 3 चमचे घेतलेलं आहे मोठे. आणि हे आहे सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्व. तर हे घ्यायचे आपल्याला 1.5 चमचा. ज्या चमच्याने मी मीठ घेतलंय त्याच चमच्याने घेतलंय. तर 1.5 चमचा घेतलेला आहे आणि छान आपल्याला मिक्स करायचं. आता मिक्स करायला गेलं की पाणी अगदी गढूळ दिसायला लागेल, पण नंतर ते जेव्हा मेल्ट होईल छान, तर तेव्हा ते पाणी निवळलं जाईल आणि अगदी स्वच्छ होऊन जाईल. पुढे जाऊन तुम्ही तर आता हे पाणी तयार झालं पाणी, ह्याला जादुई पाणी असं म्हणतात. आणि त्यानंतर माझं जे तांब्या तुम्ही बघू शकता, खरंच जादुईच म्हणायला लागेल, कारण अगदी हाताचा वापर न करता फक्त मी पाण्यामध्ये डीप केलंय, छान असं गोल गोल सगळीकडून फिरवलंय. आता यावरती यच असं लिहिलंय किंवा खालच्याही साईडने आमचं सरनेम लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे कारण ते मंदिरात लिहिलं होतं त्याच्यामुळे त्यावरती लिहून दिलं होतं. तर यामुळे बघा इथे छान असं आपलं क्लीन तर झालेलं आहे.
याच पद्धतीने मी ताटसुद्धा क्लीन करायचे. हां, क्लीन तर खूप छान झाले, पण झाल्याच्या नंतर लगेच एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथे स्वच्छ पुसून घ्यायचे, कोरडं करून घ्यायचे, सुकवून घ्यायचे. म्हणजे थोडक्यात आता ताट जे आहे त्यालासुद्धा मी जादुई पाण्याने चमकवले. आता तुम्ही म्हणाल हे जादुई पाण्याने चमकलं आहे खरं, पण हे खरंच असं आहे का? तर अजिबात नाही. मी म्हणेन हे मी 2-4 दिवस ठेवलं, म्हणजे पूजा करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी अगदी पूर्ण काळं झालं. ॲक्च्युली ते मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे होतं, पण नंतर मला ते इतकं घाण झालं होतं की मी लगेचच घासून घेतलं, त्याच्यामुळे मला ते करणं झालं नाही. हां, आपण कसं म्हणतो जितकी एखादी गोष्ट इन्स्टंट तेवढीच ती म्हणजे वाईट असं नाही म्हणायचं आहे मला, पण तेवढीच ती कमी उपयोगाची असते. म्हणजे आता हे इन्स्टंट झालं आहे, पण हे लवकरच खराबही होणार तितकंच लवकर. तर असं म्हणजे माझं आहे. तुम्हीही कमेंट करून खरं नक्की सांगा की तुम्हाला काय अनुभव आहे. माझं हे 3-4-3-4 चौथ्या दिवशी लगेचच काळं झालं होतं, पूर्ण काळं. म्हणजे अगदी इतर वेळी दुसऱ्या पावडरने घासलं तर इतकं काळं होत नाही, इतकं काळं झालं होतं. तर बघा, या पद्धतीने मीही केलं आहे आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. तर आजच्या पुरतं इतकंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.